नमस्कार मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की आपण गाणगापूरला आलो होतो. आजच्या ब्लॉगमध्ये आलेलो आहे आपण अक्कलकोटला. हे बघा आमचे मारताना मला ट्रान्सपोर्टचे मालक आहेत श्यामशेठ गावडे आणि शुभम शेठ वाघ. आम्ही आलो होतो अक्कलकोटला आलो, मंदिराकडे निघालो. खूप गर्दी होती तिथं, खूप काही ना काही होतं घ्यायला. पण म्हणलं चला आपण पहिलं दर्शन घेऊ, मग बाकीची काही खरेदी करायची ती करू. मग आलो मंदिराच्या पुढे आलो, मग निघालो आतमध्ये. मंदिरातून आतमधून एंटर केलं, मग लाईनीला लागलो. लाईनीतून पुढे गेल्यावर खूप मस्त असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं मंदिरात. हिरवगार, ते नक्षी, लाईटिंग, वाव काय मस्त होती. मग पुढे गेलो, म्हणलं चला आता मंदिराकडे जाऊ. फायनल आपण मंदिराचं दर्शन करू. पहिले स्वामींचं दर्शन केल्याशिवाय भारी नाही वाटणार. मग आलो, वटवृक्षापाशी आलो, मग मंदिरात एंटर झालो. मग म्हणलं चला इथं फोटो काढू थोडे आणि मग आतमध्ये जाऊ दर्शन करू. काढले फोटो शुभमन गावडेंनी फोटो काढले. मग आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं. वा खूप मस्त दर्शन झालं. काही गर्दी वगैरे एवढी काय नव्हती. मग दर्शन ना खूप मस्त आणि मन भरून दर्शन झालं स्वामींचं. मग बाहेर आल्यावर मग गेलो आम्ही वटवृक्षाचे दर्शन घेतलं. तिथून पुढे गेलो, स्वामींचा पाळणा होता, पाळण्यापाशी ना दर्शन घेतलं पाळण्याचं. मग खूप भारी वाटलं. मग गेलो, थोडं पब्लिक खूप होतं तिथं. मग जाऊन थोडं बसलो खाली. म्हणलं चला स्वामींच्या मंदिरात थोडं ना मन शांत करूया. मन शांत केलं, सगळेजण बसलेले होते मन शांत करण्यासाठी. मग तिथून गेलो पारायण मंदिरामध्ये पण खूप भारी असं खूप मस्त होतं. मग तिथल्या स्वामींचं दर्शन केलं, खूप भारी वाटलं. मग आलो बाहेर आल्यावर सगळे खेळणे बिळून होते. गावड्यान म्हणली चला आता खेळणी घ्यायची पोरांसाठी. मग त्यांनी केली सुरुवात. मग नवीन खरेदी केली त्यांनी, एक हेलिकॉप्टर. डायरेक्ट विषयच नाही, डायरेक्ट हेलिकॉप्टर खरेदी. मग हेलिकॉप्टर घेतलं आणि निघालो आम्ही. मग गेलो, स्वामींच्या मोठी मूर्ती आहे तिथं फोटो काढायला. तिथं पण खूप गर्दी होती फोटो काढायला. सगळेजण फोटो काढत होते तिथं. आम्ही पण फोटो काढले आणि मग निघालो पुढं. तिथं परत शिवसृष्टीकडे गेलो. तिथं शिवसृष्टी होती, शिवसृष्टी बघितली. खूप मस्त अशी बनवलेली होती मित्रांनो. तुम्ही एकदा जर गेले ना खरंच जाऊन एकदा बघाच तुम्ही, खूप भारी आहे. तिथून पुढे गेले ना तुळजाभवानीचं मंदिर आहे, ते पण खूप मस्त आणि असं रेखीव कोरीव काम आहे, एकदम भारी. संध्याकाळच्या टायमिंगला ते एवढं मस्त वाटतं ना मित्रांनो, खूप भारी. खूप मन शांत झालं स्वामींचं दर्शन केल्याच्या नंतर. तुम्ही पण एकदा ना दर्शन करून याच.